हॅलो फ्रेंड्स, मी धर्मिका नऊवारी स्पेशालिस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. माझ्या एका व्ह्यूअर्सने सांगितले होते की नऊवारी साडीचा छल्ला कटिंग व स्टिचिंग करून दाखवा. तर आज मी त्याच्यावर खास व्हिडिओ तयार करत आहे. जी आपण साडी स्टिच केलेली आहे त्या साडीचा जो उरलेला काठ आहे तो काठ घ्यायचा आणि पाव इंचावरती फोल्ड करून तो घ्यायचा. अशा पद्धतीने हा पाव इंच फोल्ड करून झालेला आहे. आता आपण या काठाच्या बारीक प्लेट्स घालून त्या घ्यायच्या. इथे एक तुम्हाला महत्त्वाची टिप्स देऊ इच्छिते. जो आपल्या साडीचा काठ असतो म्हणजे बॉर्डर असते ती जर का कडक सिल्क असेल तर साडीची जी बॉर्डर आहे ती अर्धा इंच आतमध्ये घालायची आणि वरती फक्त पाव इंच ठेवायचं. जर ती साडी सॉफ्ट सिल्क असेल तर तुम्ही त्या साडीचे प्लेट्स जसे घालाल तसे बसतील. पण साडीची बॉर्डर ही कडक असेल तर त्या प्लेट्स व्यवस्थित नाही बसत. मी घेतलेली ही साडीची बॉर्डरसुद्धा कडक सिल्क आहे, त्याच्यामुळे ती व्यवस्थित अशी सेट होत नाही आहे. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करते. तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने वरून फक्त पाव इंचावरती मी फोल्ड केले आहे आणि खाली आतमध्ये मी अर्धा ते पावणे 1 इंच इतकं आतमध्ये प्लेट्स मी रुतवत जात आहे. तर अशा पद्धतीने ही साडीची बॉर्डर आपल्याला रेडी करून घ्यायची. आणि दुसरी टिप्स की साडीची बॉर्डर आपली जेवढी आहे तेवढा तो छल्ला रेडी व्हायला हवा. म्हणजे साधारण आपली साडीची बॉर्डर जर का 5 इंच असेल, 4 इंच असेल तर तेवढा तो छल्ला रेडी व्हायला हवा. पण अगदीच जर का साडीची बॉर्डर छोटी असेल तरी मात्र 4 ते 5 इंचाचा छल्ला रेडी झाला पाहिजे. अशा पद्धतीने पूर्ण छल्ला रेडी करून झाला की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण पाव इंचावरती फोल्ड करून ही जी बॉर्डर आहे ती फोल्ड करून घ्यायची आणि त्याचं फिनिशिंग करून घ्यायचं व्यवस्थित. आता हा जो वरचा भाग आहे पूर्ण तो फिनिशिंगमध्ये आतमध्ये फोल्ड करून घेऊन त्याला व्यवस्थित फिनिशिंग येईल त्याच्यासाठी त्याच्यावरती एक बोट मारून घ्यायचा, व्यवस्थित हात मारून घ्यायचा आणि त्याचे प्लेट्स व्यवस्थित करायचे किंवा तुम्ही इस्त्रीसुद्धा करू शकता. पण अशा पद्धतीने हे व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण ही जी बॉर्डर आहे ती व्यवस्थित फिनिशिंग करून झाली की मग आपण त्याला एक बारीक स्टिच घालणार आहोत. फक्त या बॉर्डरसाठी प्लास्टिक बॉर्डर असल्यामुळे ती व्यवस्थित राहत नाही आहे. कडक कपडा आहे तो, त्याच्यामुळे ती अजिबात व्यवस्थित राहत नाही आहे. तर आपण त्याला बारीक स्टिच मारून घेणार आहोत त्याच्या बॅक साईडने पूर्ण सेट झाल्यावर. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित करून सगळं घेतलेलं आहे. आता आपण याला बारीक स्टिच घालूया. इथे मशीनची स्टिच अजिबात नाही मारायची, इथे चेन स्टिच मारायची आहे आणि ही चेन स्टिच ज्या पद्धतीने प्लेट्स आहेत त्या पद्धतीने मारून घ्यायची जेणेकरून आपले हे जे प्लेट्स आहेत ते विस्कटू नयेत म्हणून. जेणेकरून हे प्लेट्सवरती आपण ही अशी चेन स्टिच मारली की ती व्यवस्थित प्लेट्स राहतात आणि फिनिशिंगमध्ये येतात.
अशा पद्धतीने हा आपला छल्ला रेडी झालेला आहे. याच्यावर तुम्ही इस्त्री मारू शकता. मी नाही मारत इस्त्री, कारण ही थोडी अशीच फिनिशिंग छान वाटते. आता हा छल्ला आपण जी साडी आपली रेडी केलेली आहे त्या साडीमध्ये जे आपले साडीचे प्लेट्स आहेत, जे शाही मस्तानीचे प्लेट्स आहेत, त्या प्लेट्सवरती आपण बरोबर तो ठेवणार आहोत आणि त्याच्यावरून साडीची काठ म्हणजे साडीचा बॉर्डर आपण अटॅच करून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीने, अगदी फिनिशिंगमध्ये. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा छल्ला पूर्ण रेडी करून घेऊन आपण साडीच्या बॉर्डरमध्ये शाही मस्तानीच्या प्लेट्सवरती अटॅच केलेला आहे. तुम्हाला हा छल्ला कसा वाटला आणि याची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच उपयुक्त माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापूर्वी मी जे व्हिडिओ दिले होते ते थोडे फास्ट झाले, म्हणून हा मी स्लो करण्याचा प्रयत्न केलेला आहे.